महायुतीने एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय आहे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवायची। महायुतीचे नेते एकनाथ शिंदे यांना बनवलेलं आहे। निर्णय ते घेतील असा त्याचा अर्थ होतो। नेताच निर्णय घेतो मित्रांनो, लक्षात घ्या। मग एकनाथ शिंदे यांनाच का बनवलं, देवेंद्र फडणवीस यांना का नाही बनवलं? कारण देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व मोठं आहे, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार असूनसुद्धा, एवढी संख्या असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता का नाही बनला? एकनाथ शिंदे यांनाच का बनवलं गेलं? याच्यामागे काय व्यूहरचना असू शकते, काय कारणं असू शकतात, ते आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि प्रत्येकजण, प्रत्येक पार्टी, प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना कामाला लागलेले आहेत। आता महाराष्ट्रामध्ये जसं लोकसभेमध्ये निवडणुका झालेल्या आहेत, आघाडी आणि युती, त्याच प्रकारे कदाचित कोण निवडणुका ला सामोरे जाईपर्यंत सांगू शकत नाही आपण काय घडेल, युती आणि आघाडी तुटेल का, पण आपण धरून चालूया। तोच फॉर्म्युला जर वापरला गेला, त्याच प्रकारे जर ही निवडणूक लढवली गेली, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती, तर एकाच एक लढतील, हा एक प्रश्न आहे। आणि हे सर्व पाहता महायुतीने एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय आहे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवायची। महायुतीचे नेते एकनाथ शिंदे यांना बनवलेलं आहे। निर्णय ते घेतील असा त्याचा अर्थ होतो। नेताच निर्णय घेतो मित्रांनो, लक्षात घ्या। मग एकनाथ शिंदे यांनाच का बनवलं, देवेंद्र फडणवीस यांना का नाही बनवलं? कारण देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व मोठं आहे, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार असूनसुद्धा, एवढी संख्या असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता का नाही बनला? एकनाथ शिंदे यांनाच का बनवलं गेलं? याच्यामागे काय व्यूहरचना असू शकते, काय कारणं असू शकतात, ते आज आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीबरोबर कधी आले तर 2019च्या नंतर जे काय महाआघाडी सरकार स्थापन झालं, म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून, कारण जनतेने युतीला बहुमत दिलं होतं। असं असूनसुद्धा सगळं खोटं नाटक करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं की आपण हे सरकार जर असंच चालत राहिलं तर उद्या सकाळी आपण जनतेला सामोरे जाऊ शकत नाही, आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले। आता अर्थात त्यावेळी त्यांना पाठबळ भारतीय जनता पार्टीचं होतंच, त्याचमुळे ते बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून सरकार स्थापन केलं आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं। आणि त्या मुख्यमंत्री पदात त्यांनी घेतल्यानंतर, ते ग्रहण केल्यानंतर जे काय ह्या 2 वर्षात त्यांनी जे कार्य केलं आहे, ते कार्य जनतेसमोर आहे। त्यांची साफसुथरी प्रतिमा, त्यांची स्वच्छ प्रतिमा, काम करण्याची त्यांची तत्परता, हे सर्व आता जनतेसमोर आहे। त्यामुळे जनतेनेही त्यांना स्वीकारलेलं आहे। जनतेच्याही मनात त्यांच्याबद्दल एक सकारात्मक भावना निर्माण झालेली आहे। भले ते मुख्यमंत्री बनले त्यावेळी गद्दार, 50 खोके एकदम ओके अशा त्यांच्यावरती लांछनं लावली गेली, उद्धव ठाकरेंनी लावली, पण सत्य मित्रांनो जास्त वेळ लपत नाही, ते कधी नाही कधी बाहेर येते।
आणि तीच अवस्था आता झालेली आहे. आणि सारखं सारखं असत्य बोलून एका मर्यादेपर्यंत त्याचं लोकांसमोर असं वाटतं की ती सत्य आहे. सारखं सारखं जर असत्य रेटत राहिलं तर काही एका मर्यादेपर्यंत असं वाटते की ते असत्य होतं म्हणून. पण काही काळानंतर त्याच्यावरचा जो काळा ढग आहे, सूर्याला झाकणारा, तो काळा ढग आपोआप बाजूला होतो आणि तो बाजूला झाल्यानंतर काळा वेळ परिस्थितीनुसार तो सूर्य दिसतो, म्हणजे ते सत्य दिसते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनमानसात एक सकारात्मक हे आहे, सकारात्मक त्यांच्याबद्दल एक भावना आहे. हा एक प्लस पॉईंट आहे मित्रांनो. एकनाथ शिंदे का? दुसरी गोष्ट आरक्षण. मित्रांनो बघा, हे आरक्षण हा जो विषय आणला आहे ना, जो महाराष्ट्रात रंगवला जातो आहे, ह्याच्यामागे मराठ्यांचं भलं करणं नाही आहे. मराठा पहिल्यांदा मी बऱ्याच वेळा म्हटलं आहे, मराठा ही जातच नाही आहे. त्याचा इतिहासात कुठेही नोंद नाही आहे. मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा, मराठी बोलतो तो मराठा. मित्रांनो, मराठा ही जातच नाही आहे. असो, पण मराठा आरक्षण हा जो विषय आहे ना, तो विषय उकरून काढण्याच्या मागचा उद्देश काय आहे, तर हिंदूंमध्ये जाती जमातीमध्ये काय करायचं आहे, विभागणी करायची. हिंदूंना जाती जमातीमध्ये लढवायचं आहे. तो ओबीसी, तो मागासवर्गीय, तो इतर मागासवर्गीय, तो अमुक, तो तमुक, तो मराठा, अशी हिंदूंची काय करायची, विभागणी करायची आणि सत्ता स्थापन करायची, सत्ता काबीज करायची. जो इंग्रजांचा डाव होता तोच डाव काँग्रेस आजपर्यंत चालत आली. कारण काँग्रेस हा इंग्रजांनी स्थापन केलेला पक्ष आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ते त्यांना इंग्रज हा पक्ष स्थापन करून गेले त्याच्या मागचा उद्देश की भारतामध्ये ही अस्थिरता कायम राहावी, हा त्यांचा एक प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी झाला आहे. कारण काँग्रेसनी नाजायज औलाद आहे. काँग्रेस ही इंग्रजांची नाजायज औलाद आहे आणि तेच केलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगळे नाही आहेत. ममता बॅनर्जीचा पक्ष तृणमूल काँग्रेस हे वेगळे नाही आहेत मित्रांनो. हे सगळे काँग्रेसीच आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. समाजवादी म्हणा, बहुजन समाजवादी म्हणा, हे सगळे काँग्रेसवासीच आहेत. जेवढे पक्ष तुम्हाला भारतीय जनता पार्टी सोडून बाकीचे जे पक्ष आणि आम आदमी पार्टी सोडून किंवा महाराष्ट्रातील शिवसेना सोडून असे काही मोजके पक्ष सोडून बाकी सगळे काँग्रेसचेच चट्टेबट्टे आहेत. त्याच्यातून बाहेर पडून आपापली दुकानं थाटलेली आहेत. त्यामुळे त्यांची विचारधारा तीच असणार आहे आणि ते आता इंडिया आघाडीच्या सोबत आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, त्यामुळे त्यांची विचारधारा तीच आहे. आता विषय काय आहे आपला, की एकनाथ शिंदे यांनाच नेता का बनवला, तर मराठा आरक्षणाच्या मागचा उद्देश काय आहे, तर हिंदूंमध्ये दुही निर्माण करणं आणि ते त्यांनी सफल केलेलं आहे. ह्या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हिंदू जब जब बटा है तब तब घटा है. हिंदू जब जब बटा है तब तक वो घटा है. घटा आहे म्हणजे त्याची लोकसंख्या कमी झालेली आहे. काश्मीरमधून संपला. मित्रांनो लक्षात घ्या, केरळमधून संपत आलेला आहे, हिमाचलमध्ये संपला आहे. बऱ्याच राज्यातून त्याची हिंदूंची संख्या संपलेली आहे असंच म्हणायला हरकत नाही आहे. आता पश्चिम बंगालमध्ये तेच होते आहे. हिंदू सरेआम मारला जातो आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे काय आहे, हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करण्याचा हे षडयंत्र आहे. कारण जी चौकट आहे आरक्षणाची, संविधानामध्ये जी चौकट निर्माण केलेली आहे त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. आता सरळ तो जरांगे म्हणतोय ओबीसीमधून द्या. याचा अर्थ काय मित्रांनो,
मग OBC वाले इतर मागासवर्गीयसुद्धा बाहेर पडतील आणि ते पडलेत. आता हाके म्हणून आहेत एक OBCचे नेते म्हणून ते जन्माला आलेत. मित्रांनो, हे सगळं राजनीती आहे. आणि राजनीती का केली जाते? तर भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी आणि भारतामध्ये नरेंद्र मोदीजी यांना रोखण्यासाठी. यापूर्वी तुम्ही ऐकलंच असाल, राहुल गांधी यांनी काय म्हणाला, ज्यांची जेवढी हे आहे संख्या आहे, जातीची संख्या आहे, त्याप्रमाणे त्यांना त्याचं योगदान मिळायला पाहिजे. म्हणजे विचार करा, कोणाची संख्या? हिंदूंची, हिंदूंमधल्या जातींची. ज्याची या जातीची संख्या जास्त आहे त्यांना तेवढं त्याचं योगदान त्यांना मिळायला पाहिजे. मित्रांनो, कोणी काही करू शकत नाही. हा आपला देश हा कसं धर्मनिरपेक्ष आहे आणि शब्द वापरण्याची पण गरज नाही, तरीसुद्धा ह्या जातीमध्ये वाटलं जाते. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघून आलात, एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की मुसलमान लांबबंद झालेत, एकत्र आले. 100% त्यांनी भारतीय जनता पार्टी, म्हणजे भारतीय जनता पार्टी फक्त नावाला आहे मित्रांनो, तिथे दुसरा कुठलाही पक्ष असता जो हिंदूंची बाजू घेणार आहे, हिंदुत्वासाठी जो लढणार आहे, हिंदूंसाठी लढणार आहे, सनातनसाठी लढणार आहे, असा कुठलाही पक्ष त्या महाविकास आघाडीच्या किंवा त्या इंडियाच्या गठबंधनच्या विरोधात उभा असता, तरीसुद्धा मुसलमानांनी त्यांच्या विरोधातच मतदान केलं असतं. कारण मुसलमानांचा एकच विचार आहे, त्यांना कुठल्याही लाभाची किंवा कुठल्याही गोष्टीची त्यांना आवश्यकता नाही आहे. त्यांना नोकरीशी मतलब नाही, त्यांना कामधंद्यांशी मतलब नाही, त्यांना कशाशी मतलब नाही. त्यांना मतलब आहे फक्त आपल्या इस्लाम या धर्माशी, दीनशी. त्यांची इच्छा आहे की शरिया कानून लागू करायचा. शरिया कानून हा एकमेव असा कानून आहे. आणि भारतामध्ये जो कानून आहे, जी काय न्यायव्यवस्था आहे ती संपुष्टात आणायची आणि काय करायचं? शरिया कानून आणायचा. मित्रांनो, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात फक्त मुसलमानांचा बोलबाला झाला पाहिजे. ही मुसलमानांची विचारधारा आहे मित्रांनो. तो जगात कुठेही असो, मग त्यांच्या विरोधात एखादा मुसलमान जरी गेला तरी तो कोण झाला? तोही त्यांचा दुश्मन झाला, तो सुद्धा काफिर झाला. मग त्यांच्या विरोधात जिहाद करणं, मग कोणी असो, तो इस्लामच्या विरोधात जो गेला तो कोणीही मनुष्य प्राणी असो, त्याच्या विरोधात जिहाद करणं हा त्यांचा एक अजेंडा आहे. गजवा हिंद, मित्रांनो लक्षात घ्या, गजवा हिंद हे अजूनही विषय चालू आहे आणि गजवा हिंदच त्यांना करायचं आहे. असो मुसलमानांचा विषय मित्रांनो, पण हे कधी साध्य होईल? ज्यावेळी हिंदू विभागला जाईल, हिंदू जाती जमातीमध्ये विभागला जाईल. आणि तीच गोष्ट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदूने दाखवून दिली. आम्ही आरक्षणासाठी बघा, आम्ही लाभार्थी बनण्यासाठी काय झालो? वाटलो गेलो. हम बट गए इसलिए हम लोग घट गए. कश्मीर से ख़त्म हो गए, केरल से ख़त्म हो गए, पश्चिम बंगाल से भी ख़त्म होने के कगार पे है, महाराष्ट्र में भी हम लोग ख़त्म होने के कगार पे है. दोस्तों, मित्रांनो, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर जी काय फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा बनला, मुसलमानने आपला देश शरियानुसार चालण्यासाठी त्याने एक पाकिस्तान हा देश स्वीकारला. पण इथे जे मुसलमान राहिलेत ना मित्रांनो, त्या देशावर प्रेम होतं म्हणून नाही राहिलेत. हंस के लिया पाकिस्तान, अभी छीन के लेंगे हिंदुस्तान. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही कुठे आहात. कारण 8.85% त्यावेळी लोक जे भारतात राहिलेत मुसलमान,
एवढेच टक्के मुसलमान होते, 8.85%. आज मुसलमानांची किती टक्केवारी आहे? तर 30%च्या आसपास आहे. 25% म्हटलं जाते, कारण 1971 नंतर जनगणना झालेली नाही आहे. आता 2026मध्ये कायद्यानुसार, नियमानुसार 2026मध्ये त्याची जनगणना होणार आहे. आणि ती जनगणना झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मुसलमानांची किती वृद्धी झालेली आहे. म्हणजे 3 पट त्यांची वाढ झालेली आहे बघा मित्रांनो. आणि या उलट हिंदूंची घट झालेली आहे, लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जाती जमातीमध्ये एकमेकाला काय करतोय? विभागणी करतोय, बाटतोय. बघा किती दुर्दैव आहे. आणि हेच षडयंत्र रचलं जाते. आणि हीच या महाविकास आघाडीचं काय आहे? रणनीती आहे. या षडयंत्राचीच महाविकास आघाडीची रणनीती आहे. खोटं बोला रेटून बोला. आणि खोटं काय बोलले ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में है. मित्रांनो, कधी दिसलं तुम्हाला गेल्या 10 वर्षात? नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये त्या सरकार जे त्यांनी जे कार्य केलं त्या काळामध्ये तुम्हाला असं कधी दिसलं संविधान खतऱ्यामध्ये आला? त्यांनी संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून, चौकटीमध्ये राहून त्यांनी जे काय निर्णय घेतले ते चौकटीच्या आतमध्ये घेतलेले आहेत, कायद्यानुसार घेतले आहेत. राम मंदिरसुद्धा कायद्यानुसारच बनवलं आहे. 370 35A हे सुद्धा कलम त्यांनी कायद्यानुसारच रद्द केलं आहे, करून घेतलं. ट्रिपल तलाक हा सुद्धा कायद्यानुसारच त्यांनी घडवून आणलेला आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत त्या कायद्यामध्ये बसवून, त्या चौकटीत बसवूनच केलं आहे. मग संविधान कधी खतऱ्यामध्ये आला होता? मित्रांनो, आम्ही हिंदू जे आहोत ना, आपण जे हिंदू जो आहोत, जे आपल्याला स्वतःला सनातनी समजतात, ते इतके मूर्ख आहेत. कारण त्यांची सद्विवेक बुद्धी, जेवढी त्यांचा मतलब त्यांना साध्य करायचं असते ना, मतलब साध्य करायचं असते, त्यांना पोट्या पाण्याचाच प्रश्न उपस्थित होतो. त्यांना देशाची काही पर्वा नाही आहे. मित्रांनो, ही जर पर्वा देशाची जर पर्वा असती त्यांच्या मनात, या सनातनीच्या मनात, तर 1800 वर्ष परकीयांनी आपल्या देशावरती राज्य केलं नसतं. ग्रीक, डच, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल असे असंख्य आक्रांत येऊन गेलेत, परकी येऊन गेलेत, त्यांनी आपल्या देशावरती राज्य केलं. ह्याला कारणच एक, कारण आम्ही काय आहोत? आम्ही शंड आहोत. कारण आम्ही विचार काय करतो? मला काय मिळेल, आम्हाला लाभ काय मिळेल, आम्ही लाभार्थी आहोत की नाही, आम्हाला त्याचा लाभाचा वाटा मिळतोय की नाही, हेच आम्ही बघत आलो. पण ह्या उलट मुसलमानांना कोणत्याही लाभाची इच्छा नाही आहे. ते लाभ घेत आहेत, त्यांना माहिती आहे जर उद्या सकाळी जे काय देशात दिलं जाईल, जे लाभ दिले जातील, त्या लाभाचा वाटा आम्हालाही मिळणार आहे. हे त्यांना माहिती आहे, हे ते जाणून आहेत. कारण हा देश कसा आहे? सेक्युलर आहे. हा देश कसा आहे? धर्मनिरपेक्ष आहे. आणि ते शब्द संविधानामध्ये टाकलेत, ते टाकण्याची सुद्धा गरज नव्हती. भारत हा निर्मितीपासून, म्हणजे लाखो करोडो वर्षापासून हा सनातनीच आहे. जर आपण ह्याची सृष्टी निर्मितीची थ्योरी जर आपण समजली दशावतारापासून, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवले आहेत सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. दशावताराची थ्योरी, सृष्टी निर्मितीची, डार्विनची थ्योरी नव्हे, ती फेक आहे, ती खोटी आहे. पण सनातनची जी थ्योरी आहे दशावताराची, त्यानुसार जर आपण ठरवायला गेलो तर त्या मत्स्य अवतारापासून आपण सनातनीच आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, हा भारत हा देश सनातनीच आहे. आणि सुरुवात ज्यावेळी म्हणालो ना, हे घडलं या पृथ्वीवरती, म्हणजे कलियुग, एका युगानंतर
हे 4 युगानंतर परत एक परिवर्तन होते. आता कलियुगाकडे आहे, परत एक परिवर्तन होईल. त्यानंतर हे भूभाग एकत्रच होता, एकसंध होता, नंतर त्याचे भूखंड पडत गेलेले आहेत. असो तो मित्रांनो विषय, तो मी सनातनी वास्तवामध्ये मांडलेला आहे. महत्त्वाचा काय आहे तर भारत हा देश काय आहे, सेक्युलरच आहे, धर्मनिरपेक्षच आहे, सांगायची गरज नाही. पण ही धर्मनिरपेक्षता आपल्याच आज मानेवर बसलेली आहे. धर्मनिरपेक्ष कोण असावा, कोणाकडून अपेक्षा केली जाते तर हिंदूंकडून. सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. मित्रांनो लक्षात घ्या, ते धर्मनिरपेक्षच आहेत. ते इस्लाम ह्या त्यांच्या धर्मानुसार चालत आहेत, म्हणून त्यांना तो हक्क आहे मान कापायची, सर तनसे जुदा करणे की, हा त्यांना हक्क आहे, कारण त्याच्या इस्लाममध्ये दिला आहे ना मित्रांनो. त्यांची चूक नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ते शांतीदूतच आहेत. पण हिंदूंनी जर उद्या सकाळी काय केलं तर तो काय झाला, अधर्मी झाला. मित्रांनो ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग काय होते आहे, मराठा आरक्षण जी गोष्ट साध्य नाही आहे ती फक्त तुमच्यासमोर वाढली जाते. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही. मग हे काय केले जाते, तुमच्यामध्ये जातीभेद केला जातोय, जातीमध्ये तुम्हाला वाटलं जाते, जाती जमातीमध्ये वाटलं जाते. ह्याचा परिणामसुद्धा आहे. आता एकनाथ शिंदे कोण आहेत, मराठा आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना जर नेता बनवला असता तर ब्राह्मण, कारण ब्राह्मण द्वेष, लक्षात घ्या मित्रांनो, ब्राह्मण द्वेष, खोटा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून ब्राह्मणांबद्दल द्वेष निर्माण केला गेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, खोटा शिवाजी महाराजांचा इतिहास समोर करून. आता त्या इतिहासाकडे आपण जाऊया नको, कधीतरी आपण एक वेगळा विषय घेऊया. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला का केलं, बाजूला का ठेवलेलं आहे, कारण युतीला निवडून यायचं आहे. कारण मुसलमान हे लांबबंद होणार या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा, आणि ते झाल्यानंतर त्याचे परिणाम युतीच्या उमेदवारांवरती होणार आहेत. जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या खासदारकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांवरती झाले. मित्रांनो लक्षात घ्या, महत्त्वाचं काय आहे तर काही प्रमाणात जे काय 2019 नंतर जे काय प्रकरण घडलं, त्यानंतर शिवसेना ह्या पक्षाची आणि राष्ट्रवादी या पक्षाची 2 शकलं झालीत. त्याचा काही प्रमाणात परिणाम आहे, अंश आहे, जो जनमानसात आहे. त्याचा ठपका भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती लावला गेलेला आहे. दुसरा गोष्ट काय, आरक्षण. देवेंद्र फडणवीस हे कोण आहेत, ब्राह्मण आहेत जन्माने, त्यामुळे मराठा आरक्षण याचाही परिणाम होऊ शकतो. तिसरी गोष्ट, आता ह्या झालेत पसरवलेल्या खोट्या गोष्टीमुळे. हे जे परिणाम आहे ते पसरवलेल्या खोट्या गोष्टीमुळे. आता अंतर्गतसुद्धा काय आहे, शिवसेनेमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा राष्ट्रवादी ह्या ज्या युतीमध्ये जे संघटना आहेत त्यांच्यामध्ये अंतर्गतसुद्धा बेबनवाव आहे. आता भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा विरोध करणारे सुद्धा आहेत. पंकजा मुंडे आहेत, विनोद तावडे आहेत, बरेच जण आहेत. त्यांनाही देवेंद्र फडणवीस नको आहे. ते 2014 मुख्यमंत्री बनले त्यावेळी नको होते, 2019 विरोधी पक्षनेते बनले त्यावेळी त्यांना नको होते. जसं आता आपले नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, ते भारतीय जनता पार्टीतल्या बऱ्याच नेत्यांना ते सुद्धा नको आहेत. म्हणजे ज्यावेळी ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी नको होते, 2019 पंतप्रधान बनले त्यावेळी नको होते. हे अंतर्गत कलह असतेच मित्रांनो. मग कुठलाही पक्ष असो, फक्त भारतीय जनता पार्टीच म्हणा किंवा शिवसेनाच म्हणा किंवा राष्ट्रवादीच, प्रत्येक पक्षात हा कलह असतो, अंतर्गत कलह, स्वतःला श्रेष्ठ करण्यासाठी, स्वतःचा
बोलबाला वाढवण्यासाठी, आणि तो कलह आहे, त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. तसाच शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुद्धा काही जे त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांच्याही मनात कुठेतरी काय आहे, आपला रुतबा, आपली ताकद वाढवण्याची महत्त्वाकांक्षा आहेच. तसंच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा म्हणजे जे अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत त्यांच्याही मनात ती भावना आहेच, आपल्याला मोठं करण्यासाठी, आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी. त्याचाही परिणाम ह्या युतीवरती होऊ शकतो, आणि तो रोखण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, तो रोखण्यासाठी, हा कलह रोखण्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवलं गेलं आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांमध्ये एक संदेश पोचवला गेला की देवेंद्र फडणवीस यांना रोखलं गेलेलं आहे, त्यामुळे ते शांत राहतील. आता एकनाथ शिंदे यांना नेता बनवल्यामुळे जे एकनाथ शिंदे सोबत आहेत ते सुद्धा वचकून राहतील एकनाथ शिंदेंना. कारण आता जर आपण काय शहाणपणा केला, आपण काय आवाज उठवला तर आपलं नुकसान होईल. कारण भारतीय जनता पार्टीने सुद्धा एकनाथ शिंदे यांना नेता मानलेलं आहे, म्हणजे त्यांची ताकद आहे हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुद्धा बगावत होणार नाही, मित्रांनो लक्षात घ्या. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्याकडेच नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्याकडे नेतृत्व मिळायला पाहिजे असाही विचार पुढे येऊ शकत नाही. तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारावा लागेल, एकनाथ शिंदे यांना स्वीकारावा लागेल, मित्रांनो लक्षात घ्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट होणार असती ती सुद्धा टाळली जाईल. कारण काय आहे, हे सर्वांनी मिळून म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे असं म्हटलं जाते. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे जे अंतर्गत वाद निर्माण होते, बगावत करण्याची जी इच्छा होती, फूट पाडण्याची जी तयारी होती, जे आपले महत्त्वाकांक्षा होत्या त्या दाबल्या जातील. मित्रांनो लक्षात आलं का, याच्या मागची ही रणनीती आहे. कारण जे काय हिंदूंमध्ये भेदाभेद निर्माण करून त्यांच्यामध्ये वाटणी करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो हाणून पाडायला आणि हिंदूंना एकसंध ठेवण्यासाठी, मित्रांनो लक्षात घ्या, हिंदूंना एकसंध ठेवण्यासाठी केलेला हा एक प्रयोग आहे. कारण शिंदे हे कोण आहेत, मराठा आहेत, तर मराठाही त्यांना स्वीकारतील. आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला दिसून आलेलं आहे, लक्षात आलेलं आहे की जे काय प्रचार केले गेलेत, जो काय खोटा प्रचार केला गेला इंडिया आघाडी करून किंवा त्या महाविकास आघाडी करून, हा जनतेच्या लक्षात आलेला आहे, हिंदूंच्याही लक्षात आलेलं आहे की आम्हाला एकमेकांमध्ये लढवून ह्यांना काय करायचं होतं, ही पोळी भाजायची होती आणि त्याने ती पोळी भाजली नरेंद्र मोदीजींना 240पर्यंत रोखून. पण तीच गोष्टी, त्याचीच पुनरुक्ती परत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये आणि हिंदूंना त्याचे परिणाम भोगावे लागू नये, हे हिंदूंच्याही मनात आता आलेलं आहे, हिंदूंनी सुद्धा ओळखलेलं आहे. आता काही शंड आहेतच, ते कधी बदलू शकत नाहीत. हिंदूंमध्ये काही शंड आहेत, ते कधीही बदलू शकत नाही, कारण त्यांची विचारधारा तीच आहे. कारण त्यांना मतलबच साधायचं आहे, त्यांना हिंदूंशी काही मतलब नाही आहे. जे हिंदूमध्ये शंड आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी. त्यांना हिंदूंशी काही मतलब नाही, त्यांना सनातनशी काही मतलब नाही आहे. त्यांना फक्त आपल्या पोटापाण्याची पडलेली आहे. आपलं कसं हित जपलं जाईल, आपल्या कुटुंबाचं कसं हित जपलं जाईल, आपलं कधी स्वार्थ साधला जाईल, वैयक्तिक स्वार्थ आपण कसं साधू, बस याच्या पलीकडे त्यांचा ना देशावरती त्यांचं प्रेम आहे, ना राष्ट्रावरती प्रेम आहे, ना त्यांना समाजाची लेणं देणं आहे. असे शंड हिंदूमध्ये सुद्धा आहेत.
त्यामुळे त्यांचा विचार सोडून द्या. पण ज्यांची दिशाभूल झाली होती, जे संभ्रमित झाले होते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, ह्या फेक नरेटिव्हमुळे, ह्या खोट्या प्रचारामुळे, ते आता काय येतील, जागेवर येतील. त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत होईल. त्यामुळे घेतलेला हा निर्णय आहे मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना त्या युतीचा नेता बनवण्याच्या मागे एक रणनीती आहे. एक रणनीती आहे. निवडून आल्यानंतर ज्यावेळी सरकार स्थापन करायचं असेल त्यावेळीची गोष्ट वेगळी आहे. परत मनसेला बरोबर घ्यायचं आहे. परत मनसेला बरोबर घ्यायचे आहे. त्यामुळे मनसेच्याही मनात, त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या मनात दुविधा निर्माण होणार नाही. त्यांच्याही मनात दुविधा निर्माण होणार नाही. म्हणजे हे 4 पक्ष जर उद्या सकाळी एकत्र येऊन लढले तर जे मतदार विभागणी होणार होती ती विभागणी टळेल. ती विभागणी टळेल आणि हिंदू लांबबंद होतील. हिंदू एकत्र येतील. जे भ्रमित झालेले होते, ज्यांची दिशाभूल झालेले होते, ते सुद्धा युतीच्या सोबत येऊन उभे राहतील. त्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे मित्रांनो. आणखीन कोणाचा कमीपणा आणि कोणाचा मोठेपणा करण्यासाठी नाही आहे. शिंदेंना मोठं केलं आणि देवेंद्र फडणवीस यांचा कमीपणा केला यासाठी नाही आहे. हा काय विषय आहे, या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी केलेली ही रणनीती आहे. त्याच्या मागचं कारण तुमच्या लक्षात आलं आहे. थोडक्यात काय तर अंतर्गत कलह होऊ नये. दुसरी गोष्ट, 2019 नंतर जे काय घडामोडी घडल्या या महाराष्ट्रात त्याचे परिणाम काही अंश आहे, त्याचा परिणाम होऊ नये. तिसरी गोष्ट म्हणजे जे काय खोटं नरेटिव्ह साध्य करून लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय काळंभेरं केलं गेलं आणि 2240 पर्यंत नरेंद्र मोदीजींनी रोखलं गेलं, ती घटना परत घडू नये. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला. आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये. या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.